आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। किनवट शहरामध्ये प्रभू श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। किनवट शहरामधील रामनगर येथील श्री राम मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। किनवट शहरामधील आणि तालुक्यातील श्री राम भक्त मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। राम मंदिराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम समाजामधील नवयुवक उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसा खान यांच्यातर्फे स्वखर्चाने प्रभू श्री राम मंदिरात आलेल्या रामभक्तांना अल्पोपहार, बुंदीचे पॅकेट्स आणि 10,000 पाण्याचे पाऊचचं वाटप करण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देणारा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलाय। मुस्लिम समाजाचे मुसा खान नव उद्योजक, शेतकरी, सामाजिक आणि राजकीय गौरक्षक आणि वारकरी संप्रदायाची सर्वांसोबत नाळ जुळून अशी ओळख ठेवणारे व्यक्तिमत्व, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे मुस्लिम समाजामधील नवतरुण नव उद्योजक मुसा खान यांची एक वेगळी ओळख किनवट तालुक्यात निर्माण झाली आहे। राम मंदिर मध्ये यावेळी श्री राम मंदिराचे ज्येष्ठ विश्वस्त नरसिंगराव सातुरवार आणि अध्यक्ष व्यंकट भंडरवार यांनी नवयुवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसा खान यांचं स्वागत आणि सत्कार केलाय। यावेळी राम मंदिर संस्थानचे अध्यक्ष व्यंकटराव भंडरवार, सचिव व्यंकट सातुरकर तसेच संस्थेचे विश्वस्त संतोष येलचडवाड यांनी नव युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसा खान यांचे आभार मानले। यावेळी रामनगर येथील श्री राम मंदिरात रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सनातनी मुस्लिम समाजाचे मुसा खान कोपरेकर हे या राम मंदिर संस्थाला रामनवमी निमित्त 100 भानीपोचे थैले आणि 1.5 क्विंटल बुंदीचा प्रसाद यावेळेस त्यांनी खूप प्रसाद दिलेला आहे। या किनवट शहरामध्ये तालुक्यामध्ये एक नवनिर्मित बाबा आहे, एक सनातनी मुसलमान रामनवमी निमित्त या राम मंदिराची सेवा करत येत आहेत, म्हणून मी संस्थांतर्फे त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय श्रीराम। सर्वांना श्री राम मंदिर संस्थान किनवट तर्फे शुभेच्छा। आज सकाळपासून अभिषेक, बाईक रॅली, आता लगेच जन्मोत्सव चालू आहे। जन्मोत्सव नंतर अन्नदान होईल, प्रसाद चालू आहे। भाविकांची अलोट गर्दी दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे। तसेच या कार्यक्रमासाठी सनातनी ह्या कार्यक्रमासाठी श्री मुसा यांनी आम्हाला इथं त्यांचं पाणी पाऊस हे पुष्कळचं योगदान त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे। सर्वांच्या सहकार्यानेच एवढं मोठं सामाजिक कार्य जन्मोत्सव चालतंय। आज यावर्षी अति उत्साहाने हे जन्मोत्सव चालू आहे। धन्यवाद। मजहर शेख, C24 तास, नांदेड।